नमस्कार. तर आज आपण खारे शंकरपारे बनणार आहोत. तर यासाठी लागणारं साहित्य हे अतिशय कमी साहित्यामध्ये अतिशय सुंदर, खुसखुशीत आणि खूप चविष्ट असे शंकरपारे हे तयार होतात. तर आपल्याला चहा बरोबर, संध्याकाळी नाश्त्याला किंवा इतर फावल्या वेळेमध्ये तर आपण हे शंकरपारे घेऊ शकतो. साहित्य त्यामध्ये मैदा येतो. मैद्यामध्ये नंतर आपण ओवा टाकणार आहेत. ओवा टाकल्यानंतर चवीनुसार मीठ आणि हळद टाकून त्यामध्ये ते मिक्स करून घ्यायचंय. ते मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तूप घालून घ्यायचंय. तूप घालून घेतल्यानंतर आपल्याला व्यवस्थित त्याला एकत्र करून घ्यायचंय त्या पिठाला आणि एकत्र केल्यानंतर त्याला व्यवस्थित बाइंडिंग झाली की नाही, ती बाइंडिंग झालेली आहे की नाही हे चेक करून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित थोडंसं पाणी टाकायचंय त्यामध्ये आणि मग पाणी टाकल्यानंतर ते व्यवस्थित मळून घ्यायचंय. तर आता हे मळून रेडी आहे आणि ते मळून झाल्यानंतर 10-15 मिनिटं ठेवून घेतल्यानंतर त्याला आता लाटून घेऊया आपण. तर व्यवस्थित कोळपाटवर लाटून घेतल्यानंतर आता त्याला वरून काय करायचंय की तूप लावायचंय आणि तूप लावून त्याला पुन्हा वळून घ्यायचंय. एकदा का त्याला वळून घेतलं की त्याला असं आपण पोळीला जसं चौकोनी करतो ना, की तेल लावलं त्यानंतर पोळीला असं आपण चौकोनी याच्यामध्ये हे करतो तसं करून घ्यायचं आणि मग त्यानंतर पुन्हा पोळी लाटून घ्यायची. आता पुन्हा पोळी आता त्याला आपण लाटून घेतलेलं आहे आणि आता याला शंकरपाण्यांच्या आपण आकाराप्रमाणे याला आता सर्व कट करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने शंकरपाळे आपण जसे गोड शंकरपाळे बनवतो तशाच पद्धतीने याला कट करून घ्यायचे आणि त्यानंतर कढईमध्ये आता तेल तापत ठेवले आणि त्याच्यामध्ये एक कढईतलं तेल तापलं की एक एक शंकरपाळे आपण त्याच्यामध्ये हे खारे शंकरपाळे आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला व्यवस्थित तेलामध्ये मंद आचेवर व्यवस्थित त्याला परतून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकतात व्यवस्थित गोल्डन ब्राऊन असे शंकरपाळे खूप सुंदर दिसत आहेत आणि त्याचा रंगही किती छान दिसतोय. तर त्यामध्ये आता तुम्ही बघू शकतात की खूप सुंदर दिसत आहेत शंकरपाळे आणि असे दुपारच्या वेळेमध्ये फावल्या वेळेमध्ये असे काही नाश्त्याला असेल तर आपल्याला खूपच छान वाटतं. तर असंच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्हाला नवनवीन रेसिपीज पाहिजे असतील तर त्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की खारे शंकरपाळे तुम्हाला आवडले